आपण पाहणार आहोत. टॉस जिंकला आदेश स्मृती 11 शिरगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रण दिलं ते बॅटिंगसाठी. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनार पडाला. पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी 2 फलंदाज सज्ज आहेत. ऑफिशियल 2 पैदाशमध्ये दाखल झाले. स्क्वेअर लेग आणि मुख्य पंचाच्या भूमिकेत सज्ज आमची टेक्निकल टीम या ठिकाणी आपण पाहतो. बास लावते सुरुवात सेकंड राऊंडचा पहिला सामना आणि आता दोन्ही संघांना देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. रणबीर रिधम मध्ये थोडंसं अडथळा. वरी फर्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतो. मैत्री चषक 2024 बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो बबलू मोरेचा. पडल्यानंतर थोडंसं बाहेर आला. कदाचित आपण पाहिलं तर लाईन खराब होती. पंचांनी दर्शवला आहे. यासाठी वाईट बॉल. अवांतर दाब इथे मिळेल आणि अवांतर दाब्याने संघाची धाव संख्या ही धाव फलकावरती आपण पाहतोय 1 एक्स्ट्राच्या रूपानं ऍड होतीये. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. स्क्वेअरलेगचे पंच राजेश भोईर मुख्य पंचाच्या भूमिकेत कुणाल पैनकर सर यांना आपण पाहतोय. पण नियंत्रित गोलंदाजी किती स्ट्रॉंग अपील होती. उत्साह प्रचंड पाहायला मिळाला. आत्मविश्वास कुठेतरी कमी जाणवला आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतो पंच तटस्थ भूमिकेत येतात आणि नकार येत असताना डॉट बॉल कमबॅक करतात बबलू मोरे. आपण पाहतो पहिल्या सत्रातील पहिलं षटक असताना. अत्यंत सुंदर स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेले डी नाईट फॉर्मॅट. आता आपण सेकंड रजनीमध्ये आहोत. गोलंदाज बबलू मोरे यावेळेस लॉफ्ट खेळलाय. फटका चांगला लॉंग ऑनला गॅप शोधलाय. बॉल चाललाय सरळ विजय बॉलवरच्या पार्ट मधून. रन्स मिळतील 4. 1 टप्पा घेत बॉल सीमा पार. हा चौकार. विजय बनवटीच्या बाट मधून आपण पाहतोय चौकार अत्यंत प्रतिम पाहायला मिळाला. कदाचित क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं बदलाव करत असताना टीम शिरगाव संघ कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि या पॉवर प्ले मध्ये आता मात्र 2 खेळाडूंना एक लॉंग ऑफला आणि एक वाईडिश लॉंग ऑनला बॅटची आतलीकडे टॅप करण्याचा प्रयत्न होता. बेडॉनला शतक घेतात अनिकेत. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर आता अनिकेत येतात. जय भोईर सर्वांचं आपण कौतुक करू. धाव फलकावरती अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 6 धावा या धाव फलकावरती आहेत. पहिलं षटक चालू आहे. गिराज महाराज बुटेरे या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. सर्व आमची टेक्निकल टीम सर्वांचं कौतुक आपण करू. आजच्या रजनीमध्ये सलग 4 दिवस 4 रात्रीमध्ये ही सर्व टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. कदाचित चेंडू थोडासा लँड होत होता. हे मात्र पंचाने पाहिलं आणि इथे मात्र मिळते सिंगल धाव. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण एस्टनच्या करण्यात आलं. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑन अशी व्यूह रचना तुम्ही पाहताय मैदानाच्या आत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. 2 क्षेत्ररक्षक तैनात जे डीपला पेट्रोलिंग करतात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार मिळेल. फलंदाजी करत असताना विजय बनवटेला मिळतील या 4 धावा. प्रत्येक दिवसामध्ये एक मॅचेस आपण पाहतो. त्यामध्ये 2 संघांनी एक सामना जिंकला. काल 1 सामना जिंकला आदेश स्मृती 11 शिरगाव संघाने. आज शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडाने हा सामना जिंकला आणि त्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला सॉफ्ट हँडने आपण पाहतोय. फक्त सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न होत आहे. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती आहेत 12.
अत्यंत सुंदर बॅटिंग केली आहे. विजय बनवडेच्या बॅटमधून 2 चौकार आले. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की धावांचा विचार केला तर एक अतिरिक्त धाव देखील आली या षटकामध्ये आणि 3 सिंगल, 1 चेंडू डॉट आला. या षटकाचं विश्लेषण आपण केलं. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. सुरुवात अत्यंत चांगली आहे. 4 षटकांची बाज तुम्ही पाहताय. जर सरासरी 12ची राहिली तर 48 पर्यंत जाऊ शकतो या माशमध्ये. दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. दोन्ही संघाला जिंकायचं जरूर आणि दोन्ही संघाची स्वप्न फार मोठी आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य मला आठवतंय, स्वप्न ती असतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपू देत नाही आहेत. स्वप्न खरी ती असतात जी सातत्याने मात्र आपण पाहिलं तर तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करत असा. ती स्वप्न तुम्ही इथून मात्र उराशी बाळगली पाहिजेत. त्या स्वप्नांचा तुम्हाला पाठलाग करायचा. स्पर्धेमागे तुम्हाला अडचणी किती आहेत हे कारण न सांगता त्या प्रत्येक अडचणीवरती तुम्हाला मात करायची आहे. याच उद्देशाने हा प्रयत्न करावा लागेल. 12 धावा फलकावरती आहेत. 12 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज जीवन भुईर दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकेटला विजय, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेस आणखीन एक फटका V शेप मध्ये. बॉल चाललाय लॉंग ऑफला. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यानंतर थोडीशी डोकेदुखी वाढती आहे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. तसा प्रयत्न देखील आपण पाहतो. चेंजेस करण्यात येतोय, बदलाव या मॅच मध्ये होईल. आणि या इनिंगचा आपण विचार केला तर दोन्ही संघ बाताबर एक एक संघाला परास्त करून पुढे सरकले. द्वितीय फेरीमध्ये हे संघ दाखल झाले आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना चांगला खेळ करावा लागेल. जर अशी सरासरी मेंटेन केले भिनारपाडा संघाने तर 45, 47, 46, 47 या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. परंतु आता या षटकामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी जीवन भुईरची आपण पाहिली आहे. पहिला बॉल बदलले सिंगल. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू घरंगाला चाललाय. दुसरीचा कॉल आणि आता इथे खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. कदाचित फलंदाज होईल बाद. परतावा लागेल धाव बादच्या रूपानं. पहिला धक्का लागलाय शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाला. किरण शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर विकेट आली. जर सलग लागोपाठचे 2 षटकार आले विजय बनवटेच्या बॅटमधून तर अंबेशिव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचदाई सौभाग्यवती स्वातीताई अमोल पष्ट यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. इथे बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. करुणा शिंदे मैदानाच्या आतमध्ये आले. न्यू बासमन आणि इथे पहिला चेंडू डॉट आला. त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी करतात जीवन भुईर. अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना शॉर्ट ऑफ प्लेन हा चेंडू निलेश दादा गायकर माचा आनंद घेतात. आमचे दीपकजी मिरकुटे साहेब हे देखील माचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे. 6 ॲव्हेंजर मैत्री चषक म्हटलं तर एक अतूट नातं हे मात्र जपणारी स्पर्धा आपण पाहतोय. त्याच दरम्यान आमचे सुभाष गायकर हे देखील माचा आनंद घेतात. एक चांगले क्रिकेटर होते आई गावदेवी दापिवली संघाचे, परंतु कुठेतरी आता क्रिकेटचा खेळ त्यांनी खंडित केलेला आहे आणि या सरावापासून ते थोडेसे दूर आहेत. फक्त आता पहाण्याचा आनंद घेत असताना षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज जीवन भुईर 15 धावा फलकावरती आहेत.
पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत होती भिनारपाडा, परंतु आता सेकंड ओव्हर मध्ये इथे कमबॅक करते. कंबर कसले पंचांकडे स्ट्रॉंग अपील, फिंगर अप ऍज इट इज OUT. फलंदाज होईल बाद. लेग बिफोर विकेटच्या साहाय्याने परतावा लागेल. टीम भिनारपाडा संघाचा सलामीचा फलंदाज विजय बनवडे मोठी विकेट या मॅचची प्राइज विकेट मिळवली आहे टीम शिरगाव संघाने. फलंदाज बाद. बॉल कॉलिंग चांगली आहे आणि इथे थांबवलं गुरुनाथ शिंदेला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेश येतात. डॉट बॉलची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, या षटकामध्ये आल्या केवळ 3 म्हणजे 7.50च्या गतीनं धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये 15 धावा धावफलकामध्ये 2 गडी गमावलेत आणि आता 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. आदेश प्रतिष्ठान आदेश स्मृती 11 शिरगाव संघ या नावाने सातत्याने खेळत असो आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगली कामगिरी केली आहे. काल पहिला उद्घाटनीय सामना त्याने जिंकला. काल या संघाला तब्बल 1 षटकाची पेनल्टी असून सुद्धा तो सामना त्याने जिंकला होता आणि आता मात्र सेकंड राऊंड मध्ये इथे मात्र सज्ज झाला. काय जबरदस्त गोलंदाजी करतात. अटॅकिंग मोड मध्ये गोलंदाजी करत असताना जरी पहिल्या गोलंदाजावरती मार पडला असेल सूरज, तरी मात्र आता सेकंड ओव्हर मध्ये जीवन पूर्ण आहे. काय कमालीचा षटक हाताळलाय. केवळ 3 धावा त्याने खर्च केला आणि आता 15 धावा या धाव फलकावरती येत. षटक क्रमांक 3 मध्ये येतात कोहिनूर बॉलिंग ट्रॅक वरती. कुणाल पेनकर मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. फार मोठी जिम्मेदारी. मगाशी राहुल चव्हाण यांनी उल्लेख केला की बदलापूरचं क्रिकेट जेव्हा बदलापूर संघासाठी चांगलं नेतृत्व त्यांनी दिलंय प्रतिनिधित्व करत असताना, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला कर्जत कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव संघासाठी भरपूर वर्ष सेवा केली ते राजेश भुईर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमचे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत पोई संघासाठी कल्याण ग्रामीण संघासाठी सातत्याने एक चांगलं योगदान ज्यांचं राहिलं आहे संघनायक म्हणून ते आमचे योगीराज महाराज बुटेरे देखील आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत आपण करू. कोलबटापाचा बॉल पुन्हा एकदा यॉर्क लाईन आणि इथे कोहिनूर कदाचित डायरेक्ट हिट करू शकले असे, परंतु बॅकअप त्याला नव्हतं. हे चित्र आपण पाहिलं. त्याच दरम्यान आमचे बुवा येतात. बुवा आपलं स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीनं मैत्री चषक मध्ये निलेश जमधरे बुवा या नावाने सध्या बदलापूर मध्ये प्रसिद्ध आहेत, प्रचलित आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. निलेश आपण स्वागत आहे आपलं. निलेश जमधरे गोलंदाज सज्ज कोहिनूर. कोहिनूरने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर विकास पाल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल, परंतु आता कोहिनूर वरती केला आक्रमण. बॉल सीमा पार. इट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. आणखीन एक समालोचक जे उभरते समालोचक अनुज मोरे बांधफार्म शिरगाव यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं विकास पाल यांच्या वतीनं पारितोषिक लावण्यात आलंय जे ऑनलाईन प्रेक्षक या माझा आनंद घेत आहेत.
अजून एक षटकारासाठी निलेशजी जमदार यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋषिकेश वेट अँड वॉच क्रिकेट साठी हा खेळाडू जाणला जातो. पहिला चेंडू त्याने वेट केला, डॉट बॉल आला आणि त्यानंतर षटकार काय जबरदस्त कडक षटकार त्याने खेचला. धावा फलकावरती 23-23. षटक क्रमांक 3 चालू आहे. सलग 3 षटकार आले तर दीपकजी मिरकुडे यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. भिनारपाडा संघासाठी याच पंचकृषीतील हा संघ आहे आणि कदाचित पारितोषिकांची लयलूट या ठिकाणी केली जाते. 3 षटकार सलग त्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्मान आपण पाहिलं तर आमचे मुख्य मंचावरती दीपकजी मिरकुडे हे मॅच आनंद घेतात. निलेशजी गायकर, त्यानंतर आमचे धनंजय गायकर, नितीन गायकर, रवींद्र भोईर, अर्जुन भोपी हे 6 ॲव्हेंजर आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल चालला मिड विकेटला शतश बेगणे येतात. 1 धाव तर कंप्लीट सेकंडचा कॉल झालाय आणि ते 2 धावा मिळतील. कोहिनूरच्या विरोधात आता मात्र धावा येतात. या अगोदर जीवन भोईरने केवळ 3 धावांचं षटक हाताळलं. संघाची धाबा संख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 2 ने पुढे सरकतीये. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धाबा संख्या धावफलकावरती 27 धाबा 27. शेवटचा बॉल हॅमट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चालला हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत आणि आता त्याला बॅकअप मिळतंय. कदाचित पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा जरूर मिळतील पुन्हा एकदा ऋषिकेशला आणि या 2 धाब्याने संघाची धाबा संख्या 29 वरती पोहोचली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघ अगदी आपण या डाबामध्ये पाहिलं या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. तिथे ग्राफ भिनारपाडा संघाचा उंच होता. त्यानंतर मात्र त्याला खाली ठेवण्याचं काम केलं गोलंदाज जीवन भोईरने. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोहिनूरने या षटकामध्ये एकंदरीत धावांचा विचार केला तर 14 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केला. पुन्हा एकदा भिनारपाडा संघ कमबॅक करतोय आणि पहिल्या सत्रामध्ये 3 षटकामध्ये 29 वरती पोहोचला. आपण पाहतोय सलग लागोपाठचे 3 षटकार आले भिनारपाडा संघाच्या वतीनं. तर रुशाल तामाने, आशिष शेलार आणि दिनेश जमदरे यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आमचे आयोजक दीपकजी मिरकुटे यांच्या वतीनं देण्यात येईल. म्हणजे जर 3 षटकार आले ना तर जबळ 12 ते 13,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे भिनारपाडा संघासाठी. शेवटचा अंतिम षटक ड्राईव्ह करत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला क्षेत्ररक्षकाचा. त्या ठिकाणी आपण पाहतोय जीवन होते परंतु जाळं फाटकं निघालं. बॉल सीमा पार. धावा गरजेचं आणि आता आपण पाहतो तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे. आता गुरुनाथ शिंदेच्या बाट मधून हा चौकार आलाय. ऋषिकेशने काय अटॅकिंग बॅटिंग केली. षटकार त्यानंतर सलग 2 धावा. खेळाचा प्रयत्न त्याचा अत्यंत सुंदर होता. त्याला माहिती आहे धाबा इथे येणं फार गरजेचं आहे कारण मॅच 4 षटकांची आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये किमान 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा अभय साबण पाहतो लॉंग ऑफ फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक सज्जा डीप मध्ये दुसरीचा कॉल आणि या 2 धावा. पाहता पाहता गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर चौकार आलाय त्यानंतर दुहेरी धाव. एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये परंतु सलग 3 षटकांसाठी इतकी दर्जेदार पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत. त्याने जमदरे, आशिष शेलार आणि रुशाल तामाणे यांच्या वतीनं रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक. ऑन साइडला फटका खिसायचा होता अगदी आपण पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतो लॉंग ऑन मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधोमध माफ करा आणि या धाबा मिळतील 2. गुरुनाथ शिंदेला माहिती आहे आता सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. प्रत्येक बॉल वरती धाव येणं गरजेचं कारण स्लॉगरचं षटक आहे
स्लॉगरच्या षटकामध्ये धाबांसाठी आता धावपळ चालू आहे. 37 रन्स अद्यापर्यंत 37 धाबा धाव फलकामध्ये. शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना या षटकामध्ये केवळ 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला, ज्यामध्ये 8 धाबा खर्च केला गोलंदाज ओमकारने. आणि आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल कमबॅक करेल का विकेटच्या शोधामध्ये. हा देखील गोलंदाज आहे. कोहिनूरसाठी विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं, त्याला एकही विकेट मिळाली नाहीये. तब्बल त्याने 14 धाबा खर्च केल्या. आडव्या बाटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक घेत आहे तिथे एक टप्पा घेत बॉलला अडवलाय आणि ते एका धाब्यावरती आता समाधान व्यक्त करावं लागेल, कारण ऋषिकेश जमदारेला स्ट्राईक हवी आहे. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38. दोन चेंडूंचा खेळ बॅलन्स यावेळेस आपण पाहतोय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि ते धाव फलकावरती 3 घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज होतात बाद. आपल्याला पाहायला मिळेल सगळ्याची धावा संख्या धावा फलकावरती तब्बल 40 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचा अंतिम बॉल, जर चौकार षटकार सिंगल डबल किती धावा येतील हे आपल्याला पाहायचंय. तिथे टार्गेट सेट होईल आदेश स्मृती 11 शिरगाव संघासमोर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेकंड राऊंडचा पहिला सामना. शेवटचा अंतिम बॉल इथे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज फलंदाज होईल बाद. एज अँड टेकन. आणखीन एक धक्का लागत असताना आपण पाहतोय या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच एरनसाड मोहोपाडा आणि अंबेशिव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी यायचं. चला मोहोपाडा एरनसाड संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. टीम कात्रप. चला अंबेशिव टीमचे कॅप्टन आणि टीम मोहोपाडा एरनसाड संघाचे कॅप्टन टॉससाठी या. या दरम्यान निलेशजी जमदारे आणि विशालजी जमदारे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. निलेश जमदारे म्हटलं तर आमचे बुवा. 40 धाबा फलकावरती 41 ची गरज या मॅच मध्ये. द्वितीय सत्रामध्ये या धाबा कशा पद्धतीने चेस करेल टीम आदेश स्मृती 11 शिरगाव की या धाबा डिफेन्स करेल. आता वातावरण थोडंसं चेंज आपल्याला पाहायला मिळेल. क्लायमेट भरपूर थंड आहे आणि या थंडगार वातावरणात सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल एक गरम सामना. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. मैत्री चषक 2024 आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज राहुल चव्हाण यांचा. धन्यवाद.
अंबेशू टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. सुमित. संघ मैदानावरती आदेश स्मृती रिबन शिरगाव संघ खेळतोय आणि त्या संघासाठी मेजवानी आहे. हा सामना जर जिंकला ओमकार तर अक्काजी दारबे यांच्याकडून भाऊच्या डाब्यावरती जेवणाची सोय करण्यात आली आहे. परंतु त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबरीने खरं तर आमचे शुभमजी पवार ते देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून देखील 3 बॉल 3 सिक्सर जर मारले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. 21 ग्रुप आणि त्याचबरोबरीने शुभमजी पवार यांच्याकडून हे कॅश प्राइज लावण्यात आलंय. 3 बॉलवरती 3 सिक्सर जर मारले तर टीम शिरगाव संघासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. शुभमजी पवार या आपण आला असाल तर मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सत्कार सुमित जमदर यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. तदनंतर टॉस देखील आम्ही करू. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साइड ड्राइव्ह केलाय. बॉल चालला इथे मात्र तुम्ही पाहताय शॉट मिड विकेटला खेळाडू उपस्थित होते. किरण जमदरे चेंडूतून फेक करतील. दरम्यान एक चिक्की सिंगल टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 41 धाबाचा 40 धाबा बनल्या गेल्या 24 चेंडूमध्ये आणि आता 41 धाबाचा पाठलाग करत असताना टीम आदेश स्मृती डेबन शिरगाव. सलामी जोडी कोहिनूर आणि त्याच्या साथीने ओमकार ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. इनॅक्शन मध्ये ओमकारजी सुरवळ यांना देखील तुम्ही पाहू शकता. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक अरुणजी सुरवळ साहेब यांचे ते चिरंजीव आहेत ओमकारजी सुरवळ. ऑन साइडला खेळतला लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि आता दुसऱ्या बरोबर ते आक्रमण करण्याचा प्रयत्न फसतोय. परतावं लागेल माघारी ओमकारला. फलंदाज बाद. पाहताय खरं तर आंबेशिव विभागातून 2 संघ बिनारपाडा संघ देखील आंबेशिव गावातून तदनंतर गावदेवी आंबेशिव संघ खेळतो आणि त्या संघाला इथे मात्र पाठबळ देण्यासाठी बरेचसे प्रेक्षक इथे जोडले गेले. गावदेवी आंबेशिव टीमने टॉस जिंकला. निर्णय कळवायचा आहे पेंडिंग. आज या क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे एरंदार गावचे नितीनजी भोईर आमचे लाडके भाई त्याच्या साथीला तुम्ही पाहताय दिनेशजी तामाने तदनंतर महेशजी तामाने हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतो आणि 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. या 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 5 धाबा. विकेट हॅट्रिक संपादित केली तर निलेशजी तामाणे आणि तुषार शेलार यांच्याकडून काहीसं कॅच प्राइज इथे देण्यात येईल. ऋषालजी तामाने आशिषजी शेलार आणि दिनेशजी जमदार यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. अडबाबाट घेतला गॅप मध्ये बॉल चाला मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय पाठमोरा भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल अखेर निघून चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तो चौकार.
पुढे सरकतोय. पहिल्या बरोबर ते सिंगल, दुसऱ्या बरोबर ते फरदा बाद झाला, तिसऱ्या बरोबर ते बरोबर राहायच्या बाहेर चौकार आलाय, पाचवा बरोबर ते सिंगल. आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा हा चौकार होतो. गुरुदास यार शेवटचा बॉल तेजस जमदरे ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर लेगला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल सरळ निघून चाललाय, टाटा बाबा करत असताना डिबॅगो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा धमाका षटकार. पहिल्या षटकाच्या अंती तब्बल 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला आणि आता तुम्ही पाहताय 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता टीम आदेश स्मृती 11 शिरगाव संघाला. गावदेवी अंबेशिव संघाने इथे मात्र टॉस जिंकला, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं यावेळेस मात्र टीम मोहपाडा एरंदाड संघाला बॅटिंग साठी. चला विलंब करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. कोहिनूर आणि त्याच बरोबरीनं लकी लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय, त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गुरुनाथ गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल पहिल्याच बरोबर तिथे तुम्ही पाहताय विकेट संपादित करत असताना एस्टनच्या मागे काय यष्टीरक्षण केले गेले विजयला. तुम्ही पाहताय विजय बनवटे याने हा झेल स्वीकारलाय आणि आता मोठा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम शिरगाव संघाला. फलंदाज बाद. हा सामना जर जिंकला टीम आदेश स्मृती 11 शिरगाव संघानं तर एटीएस ग्रुप आणि त्याचबरोबर ओमकारजी सुरवळ शुभमजी पवार यांच्याकडून टीमला पूर्ण ड्रेस कोड पूर्ण किट देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शुभम पवार असतील, कल्पेशजी भोसले असतील, नेहमीच शिरगाव टीमवरती त्यांचं प्रेम राहिलं आणि आज देखील तुम्ही पाहताय बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली. गुरुनाथ शिंदेला तुम्ही पाहता रफ्तार का सौदागर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय आणि पहिल्या बॉलवरती त्याने लकीची विकेट टिपली आहे आणि नवीन खेळाडू मैदानावरती बबलू आता दाखल होतोय. बबलू मोरे येतोय. पहिला बॉल यावेळेस मात्र विकेट संपादित केली आहे, परंतु दुसरा बॉल पुन्हा एकदा विकेट संपादित करण्याचा प्रयत्न, जेल ड्रॉप. ही कॅच बरोबर महत्वाची होती दोन्ही संघासाठी आणि इथे तुम्ही पाहताय झेल तर सुटला, परंतु 2 धाबा देखील खर्च करत असताना या 2 धाबाच्या साथीने धावफलक 18 या आकड्यावरती जात असताना विकेट भरपूर महत्वाची होती. दबाव पूर्णपणे आला असता टीम शिरगाव संघावरती, परंतु 2 धाबा इथे भेटतील. त्याच 2 धाबाच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तुषार शेलारला तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तो उपस्थित आहे. किरण जमदरे तदनंतर सातत्याने तुम्ही पाहताय तेजस जमदरे असेल, गुरुनाथ शिंदे. बॅटम पार्टच्या मधनं बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी करतोय गुरु शिंदेला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक दुसरा तो घेऊन आलाय. आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना या षटकामध्ये तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं जिथे 16 धाबा खर्च जरूर केला तेजस बोराडेनं, परंतु आता कमबॅक करतोय गुरुनाथ शिंदेला तुम्ही पाहू शकता. षटक क्रमांक दुसरा हातात असताना 3 बॉल त्याने आतापर्यंत टाकले, त्यामध्ये 2 धाबा खर्च केला गुरु शिंदे.
हाफ ट्रॅकर होता, फटका फर्स्ट लागे काय, पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चालला डीप मध्ये, वळण घेतला चेंडू एकदा तर एकपटी दुसरीचा प्रयत्न, या 2 धाबा इथे देखील मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक 20 या आकड्यावरती आता सरा 41 धाबांचा टार्गेट चेस करायचं. या अनुषंगाने दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानावरती आता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना शेरगाव संघ आधी स्मृती 11 या नाबारे खेळतोय, दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा यात पंचक्रोशीतील एक मोठा संघ आहे. परंतु आज इथून मात्र संघर्ष दोन्ही संघाचा वाढलाय, कारण 41 धाबाची गरज असताना जरी 16 धाबा खर्च केल्या तेजस जमदरेनं, परंतु मैदानावरती आतापर्यंत चांगला क्रिकेट खेळलाय गुरुनाथनं. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता, दरम्यान तुम्ही पाहताय धाव एकपड्याचा प्रयत्न देखील फसतोय, धाव इथे मिळणार नाही. काय गोलंदाजी केली आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडू टाकले, त्यामध्ये 4 धाबा खर्च केल्या गुरु शिंदेनं. धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे स्थिरावलाय 20 आकड्यावरती. अजूनही 21 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आता भरपूर महत्वाचा आहे. शेवटच्या बरोबर इथे मात्र जर चौकार षटकार आला तर शिरकाव करेल टीम, परंतु फुल टॉस बॉल इथे मात्र तुम्ही पाहताय फुल टॉस वसूल करायचं होतं या मॅच मध्ये, परंतु आता मिळेल ती फक्त सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का, आणि 2 धाबा इथे मात्र भरपूर बेकार आहे. एकपटा देखील गेला, डायरेक्ट हिट करण्यात आलं, परंतु इथे 2 धाबा लेगबायच्या स्वरूपात. या 2 धाबाच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये अजूनही समीकरण उरलंय, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 19 धाबांची गरज आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका विजय, लगेच आपण निर्णय घ्या कोणता गोलंदाज वापरायचा. या 12 चेंडू मध्ये आता तुम्हाला 19 धाबा रोखायचे. या अनुषंगानं एखादा असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवावा लागेल. सूरज कडव मॅम फ्रॉम इनगाव कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्यांना तुम्ही पाहू शकता. त्यांच्या साथीला आमचे सागर मस्त असतील, सध्या ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत आहेत. कुणालजी डायरे आणि त्याच्या साथीने आमचे विघ्नेश प्रभू, हे प्रभू त्यांना देखील तुम्ही पाहताय जे मात्र स्कोररच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या साथीने विघ्नेश धुळे असतील, त्याचबरोबर आमचे शुभम मस्कर. बारा चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 19 धाबाची गरज आहे. टीम आदेश स्मृती 11 शिरगाव संघाला जिंकण्याकरिता. ऋषिकेश गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. ऋषिकेश जमदरे आता गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. स्टाकिंग वरती कोहिनूर खोदून काढला, यावेळेस मात्र चांगला फटका आहे. एक सिंगल तर एकपटी दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. डीप मध्ये 12च्या बेगार झपाट्यानं खेळाडू गुरुनाथ शिंदे पोहोचलाय. चेंडू अजून फेक केले, दरम्यान एक सिंगल. 11 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही 18 धाबांची गरज आहे जिंकण्याकरता टीम शिरगाव संघाला. गोलंदाज ऋषिकेश राटा पडतो विकेट. ऑन साइड ला खेळला, लॉंग ऑन ला सेट डाऊन द राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. हा षटकार आहे. धावफलक आता बेगारे पुढे सरकेल. अजून या मॅच मध्ये 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे.
आणि 12 धाबांची गरज आहे जिंकण्याकरिता. ऋषिकेश जमदारीला तुम्ही पाहताय पहिल्या बरोबर सिंगल जरूर एकवटली स्ट्राईक ठेवली होती स्वतःकडे. यावेळेस बॅटर बबलू मोरेनं आणि एक षटकार ठोकला. अजून एक ऑन साइडला मिड विकेटला सेकंड इन रो बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तर देखील आता पारितोषिक तुम्ही पाहू शकता. खर तर विद्यमान सरपंचताई आमच्या स्वतःताई अमोल पष्टे मॅडम यांच्याकडून जर शिवप्रेमी क्रिकेट संघ बेनारपाडा इथे मात्र जिंकतोय तर त्यांना पुन्हा किट देण्यात येईल. टी शर्ट ट्रॅक शूज संपूर्ण किट देऊन सन्मानित करण्यात येईल टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ बेनारपाडा या संघाला. ऋषिकेश फुल टॉस होता अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती तुम्ही पाहताय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 धाबा इथे मिळतील आणि स्कोर आर लेबल. यस 26 जणांसाठी टीम शिरगाव संघासाठी पूर्ण किट असेल. नक्कीच आमचे शुभमजी पवार त्यांच्या साथीनं ओमकारजी सुरबळ आणि आमचं यस या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून पूर्ण किट देण्यात येईल. पूर्ण किट देऊन सन्मानित करण्यात येईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सिंगल धाबा करण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि आता हा सामना जिंकलाय टीम आदेश प्रति 11 शिरगाव संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर खूप चांगला खेळ इथे दाखवला टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ बेनारपाडा संघानं त्यांचंही कौतुक.